या गावाला निधीच आला नाही. हा आला नाही. हा माझं म्हणणं नाही. अहो निधी आलेला काम केले ना साहेब. वरी दलित वस्तीमध्ये 3 रस्ते केले. नाही इकडं या गावात आला नाही, तिकडे वस्तीमध्ये आला, तिकडे निधी काम केले. 30 लाखाचा आला. काम पूर्ण झालं. उपसरपंच या रस्त्यासाठी 2 वेळेस मी स्वतः आणून टाकलो होतो माल. मला गाववाल्यानं कोण काम करू दिलं नाही. सरळ मी जिथल्या तिथं सिमेंट गेली, रेती गेली, जागेवर घरला नेली. तर आता तुम्हाला पुरावा दाखवतो. कोण करू दिलं नाही काम? म्हणजे या रस्त्याच्या जे बाजूला आजूबाजूला हात त्यानं म्हणायचं मी करू दे ना, ह्यानं म्हणायचं मी करू दे ना. त्याच्यामध्ये रेती सुद्धा जागेवर गेली, सिमेंट जागेवर गेली. हे असेल बघा 2023ला. 23 नंतर मग 2 वर्ष. कोणत्या नागरिकांनी तुम्हाला हो दिलं नाही रोडचं काम? नागरिकाचं नाव आता आपण सगळ्याच पुरे दोन्ही बाजूला हात त्यांना मान्य आहे का? अशी घाण बाजू शेजारी मान्य आहे त्यांना? घाण भान नाही. त्याचं म्हणणं असं आहे की माझी जागा इथून आहे, अर्ध्या रस्त्यातून आहे. त्यानं म्हणते माझी जागा अर्ध्यातून आहे. अतिक्रमणामुळे रोड होत नाही. हा रोड होत नाही याच्यामध्ये. दुसरं काहीच नाही. सरपंचाचं काय आहे का याच्यामध्ये? रोड न होय नाही सरपंचाचं काहीच नाही याच्यात. ग्रामसेवक काय म्हणतात त्यावर? नाही ग्रामसेवकाचं काय, आम्ही तयार झाल्यावर ग्रामसेवक काय करणार? आपली सही दे म्हणजे देणारच होती. नाही त्यांनी अजून ऑफिसला आलेले नाहीत ना, म्हणून म्हणलं. नाही त्यांनी येतात ना रोज. हा काल आलते ते. ग्रामसेवकची बदली 27% झाली आहे. ग्रामसेवक चार्ज का देत नाही? गावामध्ये ग्रामसेवकला जास्त इन्कम आहे का तुमच्या? नाही ते काय माहित नाही. मग त्याने चार्ज का देत नाही दुसऱ्या ते ग्रामसेवक? असं त्याला विचारा की तुम्ही. शासनाने जेव्हा हे आलेलं GR 24 घंटेच्या आत आपल्याला जायचं परमिशन राहते. हा बरोबर. आणखीन 10-15 दिवस झाले तर आणखीन आपले ग्रामसेवक गेलेले नाही. त्याला वेळोवेळी सांगले आम्ही चार्ज द्या साहेब म्हणून. का देत नाहीत? आम्हाला माहित नाही म्हणजे ते आम्हाला व्हिडिओ कोण आलं तर ऑर्डर नाही हातातच आली नाही म्हणले. माझ्याकडे ऑर्डर आहे त्यांची, बघू शकता का तुम्ही? द्या की साहेबाला ऑर्डर द्या की. आणि तुमच्या गावामध्ये नाल्या नाहीत? नाल्या नाहीत मॅडम, काहीच नाही. बघा ही अशी अवस्था आहे. आम्हाला काही रस्ता करू देत नाही. गाववाल्याचे आम्हाला सहमती द्या, आम्ही उद्या काय मुरुम टाकू काय रेती टाकून तुम्हाला करून देता. परंतु सगळ्याने आम्हाला सहमती केली पाहिजे. आम्हाला करून द्या, गावकऱ्यांना करून. नाही गावकऱ्याचं तुम्ही म्हणा ना. गावकऱ्या आम्ही कसं म्हणा? तिकडल्या बाजूची एक या आघाडी आहे. याचं पडलं की त्याचं जावयाचं चलन, इकडलं पडलं की सासऱ्याचं चलन. नाले हाता मोठी वेळेला मोठ्या नाल्या पाहिजे. त्रास आहे बापू, वाशाला जेवतळी घाण आहे. काय करावं म्हणून कोणाची भांडणं घ्यावं? रोज भांडणं कोणाची घ्यावं सांगा की खरं होय. त्या गावाला सुविधाच नाही, फक्त मतदानाला